नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उपवासाची बटाट्याची भाजी आपण कशी बनवायची. मंडळी, बऱ्याच ठिकाणी उपवासाची भाजी ही एक वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तसेच आमच्या इकडे कशा पद्धतीने बनवली जाते हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला भाजी करायची, जर समजा तुम्हाला 2 माणसांची भाजी करायची असेल तर 2 बटाटे भरपूर होतील. आम्ही इथे 4-5 जणांसाठी भाजी बनवत आहे मी. त्यासाठी मी 2-4 बटाटे घेतलेले आहेत, जे आकाराने जास्त मोठेही नाही आहेत, मीडियम बटाटे आहेत. तर असे 2-4 बटाटे घेऊन ते अगोदर व्यवस्थित सोलून घ्यायचे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने हे सगळे बटाटे छान सोलून घ्यायचे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. अशा पद्धतीने आपले सर्व बटाटे सोलून झाले की व्यवस्थित जागा स्वच्छ करून बटाटे घ्यायचे व व्यवस्थित शक्य तेवढ्या बारीक अशा त्याच्या काचऱ्या करून घ्यायच्या. सगळे बटाटे व्यवस्थित चिरून घ्या. त्यानंतर एक वाटी घ्या आणि ते चिरलेले सगळे बटाटे नंतर एका वाटीमध्ये घालून घ्यायचे व त्यामध्ये पाणी टाकायचं. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती असेल, चिरलेला बटाटा जास्त वेळ जर तसाच सोलून किंवा कापून झाल्यानंतर जर तो तसाच उघडा ठेवला तर हवेतील जे वातावरणातील जी हवा असते त्याबरोबर तो मिक्स होऊन त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि तो बटाटा काळा पडतो. त्यामुळे बटाटा चिरला की लगेचच त्यामध्ये पाणी घालून घ्यावं किंवा बटाटा पाण्यात टाकून घ्यावा, जेणेकरून तो काळा पडणार नाही. आता अशा पद्धतीने आपला पूर्ण बटाटा कापून झालेला आहे. आता आपण त्याला एका डिशमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी घालून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित पाणी घालून त्याच्या फोडी लहान मोठ्या कशा आहेत ते बघून घ्यायचं. त्यानंतर भाजीसाठी लागणाऱ्या हव्या तेवढ्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आता आमच्या या हिरव्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट आहेत, त्यामुळे मी निवडून हव्या तेवढ्या प्रमाणात त्या घेणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी ह्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत. काही मिरच्यांना काय होतं, त्यांचे जे शेंडे असतात ते खराब होऊन जातात थोड्या दिवस राहिल्या की पाण्याने वगैरे. त्यामुळे ते व्यवस्थित खुडून वगैरे घ्यायचे. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या सर्व मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्या. मिरच्या मिक्सरमध्ये काढण्या अगोदर त्यामध्ये मीठ घालायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया. अशा पद्धतीने एक कढई घ्यायची व त्या कढईमध्ये आता आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं. जेवढ्या प्रमाणात तुम्ही भाजीसाठी वापरणार आहात तेवढ्या प्रमाणात तुम्ही कढईमध्ये तेल घालून घ्या. आता तेल थोडंसं गरम होऊ द्या आणि गरम झाल्यानंतर व्यवस्थित पहा, गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरची घालून घ्या. आपण जी मिक्सरमधून मिरची काढून घेतली आहे ती मिरची आता तेलामध्ये घालून घ्यायची. पण तेल गरम करताना लक्षात घ्या की जास्त गरमही तेल होऊ देऊ नका. थोडंसंच गरम झालं पाहिजे, जेणेकरून त्या मिरचीचा मग ठसका उठणार नाही. आता व्यवस्थित ही मिरची, ज्यामध्ये आपण मीठही घातलेलं आहे, ती व्यवस्थित परतून घ्यायची. तिचा जो कच्चा वास असतो, कच्चा स्मेल, तो निघून गेला पाहिजे. मिरची व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे बटाटे सोलून चिरले आहेत ते बटाटे आता घालून घ्यायचे व व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यायचं, व्यवस्थित चांगलं गरम होऊ द्यायचं. गॅसची फ्लेमकडेही लक्ष द्या, तुम्ही बारीक जास्त करत राहा. अशा पद्धतीने हे मिश्रण तुम्ही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. शिजवून म्हणजेच परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला चहूबाजूंनी हलवत राहा, जेणेकरून ते खाली लागणार नाही. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. त्यानंतर थोडासा शेंगदाण्यांचा कुट्टा त्याच्यात घालून घ्या. एक महत्त्वाची टीप, मी याच स्टेजला शेंगदाणे घालून घेते, कुटलेले शेंगदाणे, बारीक केलेले शेंगदाणे. कारण या स्टेजला शेंगदाणे घातले की तो जो शेंगदाण्यांचा कूट आहे तो व्यवस्थित असा परतला जातो, भाजला जातो व त्यामधूनही ऑइल रिलीज होतो.
आणि त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा स्मेल येतो. आता हे मिश्रण व्यवस्थित परतलं की यामध्ये आपण चवीप्रमाणे हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी घालून घेऊया. म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्ही ही भाजी बनवणार आहात तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून घ्यायचं. मी जवळपास एक तांब्या भरून पाणी म्हणजेच 1 लिटरभर पाणी ह्याच्यात घालून घेतलं आहे. मला जर गरज वाटली तर मी अजून ह्याच्यात पाणी घालणार आहे. जसं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची या भाजीची कन्सिस्टन्सी येते. खूप घट्टही भाजी व्हायला नको, जेणेकरून मग ती खाऊ वाटणार नाही. आणि उपवासाची भाजी करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये तिखट थोडंसं कमी प्रमाणात घाला, जेणेकरून ती नंतर मग खिचडीसोबत व्यवस्थित खाता येईल. अशा पद्धतीने ही भाजी आता व्यवस्थित उकळून घ्यायची. तिला छान अशी एक तरी येऊपर्यंत ही भाजी अशीच थोडी थोडी कमी गॅसवर पण उकळून घ्यायची. अशा पद्धतीने भाजीला आता कड येत आलेला आहे. थोडा वेळ झाकून ठेवायची. तुम्ही पाहू शकता आता आपल्या भाजीला छान असा कड आलेला आहे आणि आपली भाजी पहिल्यापेक्षा दाटसर झालेली आहे. अशा पद्धतीने ही उपवासाची खिचडी आपली आता बनून तयार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नेहमीच भेट देत राहा. धन्यवाद.